श्री स्वामी समर्थ. बाळा, तूच जिंकणार ही माझी तुला दिलेली स्वामी ग्वाही आहे. तू फक्त तुझे प्रयत्न प्रामाणिक ठेव, बाकी सर्व मी सांभाळून घेईन. जेव्हा सगळं जग तुझ्या विरोधात उभं राहील तेव्हा लक्ष ठेव, तुझा स्वामी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. शनिवारी तुझ्या दिशेने एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी येत आहे. त्या क्षणाची वाट पहा आणि माझा जप चालू ठेव. तू ज्या गोष्टींसाठी रात्रींचा डोळ्यात पाणी आणून प्रार्थना केलीस त्या प्रार्थनेचा स्वीकार मी केला आहे. उत्तर लवकरच मिळेल. घाबरू नकोस, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. हा केवळ शब्द नाही तर माझं वचन आहे. तुझ्यासाठी वेळ थोडी कठीण चालू आहे हे मला ठाऊक आहे, पण ही वेळ तुझी परीक्षा घेण्यासाठी आहे, तुला हरविण्यासाठी नाही. तू जितका विचार करतोस त्यापेक्षा कितीतरी पटीने उत्तम आयुष्य मी तुझ्यासाठी लिहून ठेवले आहे. जे निघून गेले त्यांचा शोक करू नकोस. जे नवीन येत आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षाही सुंदर असणार आहे. लोकांचे बोलणे आणि त्यांचे टोमणे यांच्याकडे दुर्लक्ष कर. जेव्हा मी तुझ्या सोबत आहे तेव्हा कोणाची ताकद तुला पडण्याची नाही. माझी दरबारात उशीर असू शकतो, पण अन्याय कधीच होत नाही. तुझा न्याय मी स्वतः करणार आहे. सकारात्मकता आणि धैर्य. बाळा, जेव्हा तुला वाटेल की आता सगळे मार्ग बंद झाले आहेत तेव्हा समजून जा की मी एक नवीन आणि भव्य मार्ग उघडत आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूंचा हिशोब माझ्याकडे आहे. त्या प्रत्येक अश्रूंच्या बदल्यात तुला हसू देण्याची जबाबदारी माझी आहे. शनिवारचा दिवस तुझ्या आयुष्याला एक नवीन आणि सकारात्मकता वळण देणारा ठरेल. श्रद्धेने आणि सगुरूने वाट पहा. जेव्हा जेव्हा तुला एकटेपणा जाणवेल तेव्हा डोळे मिटून श्री स्वामी समर्थ म्हण. मी तुझ्या अगदी जवळ आहे असेल. तू ज्या संकटातून जात आहेस ते संकट नसून तुझ्या प्रगतीची पहिली पायरी आहे. तुझ्या मनातील भीती मला देऊन टाक आणि तुझा विश्वास माझ्या चरणी अर्पण कर. मग बघ चमत्कार. कोणी तुझे भले करो वा ना करो, तू मात्र प्रत्येकाचे भले कर. तुझी काळजी घ्यायला मी बसलो आहे. परिस्थिती कशीही असो, चेहऱ्यावरचे हसू आणि मनात स्वामी नामस्मरण कधीच कमी होऊ देऊ नकोस. ज्यांनी स्वतःला मला समर्पित केले आहे त्यांच्या आयुष्यातील वादळे मी चुटकीसरशी शांत करतो. तू एक पाऊल माझ्याकडे टाक, मी तुझ्याकडे 100 पाऊले धावत येईल. 21 ते 30 यश आणि आशीर्वाद. जिंकणे हा तुझा हक्क आहे, कारण तुझा मार्ग सत्याचा आहे आणि तुझ्या पाठीशी तुझा स्वामी आहे. शनिवारी मिळणारी बातमी तुझ्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान घेऊन येईल. तुझ्या कष्टाचे फळ मिळण्याची वेळ आता अगदी जवळ आली आहे. निराश न होता पुढे चालत राहा. ज्या गोष्टी तुझ्या हातात नाहीत त्यांची चिंता करणे सोडून दे आणि त्या माझ्यावर सोपवून दे. माझा आशीर्वाद तुझ्यासोबत नेहमीच आहे. तू ज्या कामाला हात लावशील त्यात तुला यशच मिळेल. बाळा, भूतकाळ झालेल्या चुका विसरून जा आणि वर्तमानात माझ्यावर विश्वास ठेवून नवीन सुरुवात कर. तुझ्या मनात चालू असलेली डगमग मी जाणतो. थोडा धीर धर, सगळे काही व्यवस्थित होईल. तुझे वाईट चिंतणाऱ्यांचे भले होऊ दे, कारण त्यांची बुद्धी सुधारण्याची जबाबदारी माझी आहे. तुझ्या विश्वासाची ताकद एवढी मोठी असू दे की त्यांच्यापुढे कोणतेही संकट टिकू शकणार नाही. मी दिलेला शब्द कधीच मोडीत निघत नाही.
तू नक्कीच जिंकणार हा माझा तुला आशीर्वाद आहे. स्वामींशी अंतर्मनाचा संवाद दररोज सकाळी उठल्यावर फक्त एवढेच म्हणा, माझे स्वामी माझ्यासोबत आहेत. मला कशाचीही भीती नाही. तुझ्या हातातून जे घडत आहे ते माझेच इच्छेने घडत आहे. त्यामुळे परिणामाची चिंता तू करू नकोस. शनिवारी येणारा आनंदाचा क्षण हा तुझ्या संयमाचे आणि तुझ्या भक्तींचे फळ असेल. माझ्या नामस्मरणात एवढी ताकद आहे की ते तुझ्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता दूर पळवून लावेल. कोणी तुला कमी लेखले तरी खचून जाऊ नकोस. मी तुझ्यासाठी अत्यंत मूल्यवान आहे. तुझ्या घरावर आणि तुझ्या कुटुंबावर माझी अखंड कृपादृष्टी आहे. घरातील वातावरण लवकरच आनंदी होईल. जेव्हा तुला मार्ग सापडत नसेल तेव्हा शांत राहा आणि तुझ्या अंतरात्म्याचा आवाज ऐक. तिथे मीच बोलत असेन. तुझ्या प्रार्थनेचा प्रत्येक शब्द माझ्यापर्यंत पोहोचला आहे. योग्य वेळी तुला त्यांचे फळ नक्कीच मिळेल. विश्वास ठेव. आजचा हा संघर्ष उद्याच्या तुझ्या मोठ्या यशांचा पायाभरणी करत आहे. आनंदी राहा, हसत राहा आणि निश्चिंत राहा. तू एकटा नाहीस. तुझ्या स्वामी सदैव तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी.